6व्या अध्यायाचा आपला कुंडलिनी योगाचा भाग संपलाय. आता राजयोगाचा आत्मसंयमन योगाचा भाग सुरू झाला. म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या साहाय्याने आपण हा योग कसा साधायचा. आणि योगाचं मुख्य सूत्र जे आहे ते संकल्पविरहित होणं, सगळ्या विचारांचा वृत्तींचा निरोध होणं. तर वृत्ती विचार जर निरुद्ध झाले तर संकल्पाला जागा राहणार नाही. काल आपण बघितलं त्याप्रमाणे. आणि मग ज्याचा संकल्प हळूहळू कमी झाला त्याचं मनाचं मन पण सुटलं. मनाचं मन पण सुटलं की ते मन त्यांनी अभ्यास म्हणून ईश्वराच्या ठिकाणी ठेवायला सांगितलं. आणि ईश्वराच्या ठिकाणी ठेवलेलं जे मन आहे ते मन आता त्या बुद्धीला योग्य तो विचार करू देतं. त्या बुद्धीला योग्य प्रकाराने तिच्या साधन मार्गावरती एकाग्र होऊ देतं. आणि ती बुद्धी धैर्य धरून या सर्व ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या सर्व गोष्टी दूर करते. आणि ज्या गोष्टी आपल्या लाभाच्या श्रेयस्कर आहेत, कल्याणाच्या आहेत, त्या गोष्टी त्या ती आत्मसात करते. आणि मग ती बुद्धी आणि मन या दोघांच्यामुळे मनुष्याला योग साधतो. विषय खरंच असा आहे की ह्या राजयोगामध्ये मनबुद्धीच्या शिवाय बाकी कशाचा विचार केलेला नाही. मन आणि बुद्धी या दोघांचा विचार करूनच सगळा विषय पुढे आपल्या पुढे आणलाय किंवा मांडलाय, सांगितलाय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांनी आपण लक्षात ठेवलं तर मनातल्या वृत्ती संपवणं म्हणजे मनाला निर्विसंकल्प करणं, किंवा बुद्धीला धैर्याने तिच्या ठिकाणी निर्णायक शक्ती ठेवून बुद्धीने आपलं कार्य करणं. आणि त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे की ज्या शिस्तीत ज्या नियमात मनुष्य राहील त्या नियमामध्ये जर तसाच तो पक्का धैर्याने राहिला, डटून राहिला, थांबला तर तो नियम त्याला या मार्गाने पुढे घेऊन जाईल. समजा नियमाने राहणंही त्याला जमलं नाही, तेही त्याला अवघड वाटायला लागलं तर त्यांनी असं म्हटलंय तरी हरकत नाही, मनाला मोकळं सोडा. हळूहळू का होईना ते मन पुन्हा एकदा एका स्थानावर येण्याचा प्रयत्न करील, किंवा ते मन पुन्हा एकदा आपल्याकडून त्या नियमाचं अवलंबन करेल. आणि पुन्हा त्या शिस्तीमध्ये मनाच्या साह्याने आपण पुढे जाऊ शकू. असा आत्तापर्यंतचा विषय मांडला. आता आपल्याला ते सांगतात की दुसरं एक गमक असं आहे की मन शांत ठेवा. त्यांनी सांगितलं की आपल्याला पुष्कळ सांगण्यासारखं आहे. म्हणजे की आपण चिडतो, रागावतो, अस्वस्थ होतो, अनेक प्रकारांनी आपल्या मनाला चांचल्य येतं. त्यांनी सांगितलं की जो शांत आहे त्या माणसाला कशाचा भय राहत नाही, कशाच्यामुळे चांचल्य येत नाही. मनुष्यानी त्याचा पण विचार करावा असं. आणि इथे तर सिद्धपुरुषाच्या लक्षणांवरून आपण अभ्यास कसा करावा असं दोन्ही दिलंय की सिद्धपुरुष कसे असतात आणि अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यास कसा करावा. प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मशम. म्हणाले आता यांनी काय करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. या अभ्यासाने हेनम, या अभ्यासाच्यामुळे काय होतं, प्रशांत मनसम, अत्यंत शांत मन होतं त्या योग्याचं. म्हणाले सुखम उत्तमम, हा जो योगी आहे तो उत्तम सुखाची प्राप्ती करून घेतो. उपैती शांत रजसम, आणि म्हणाले त्याला कशाची प्राप्ती होते ती या ठिकाणी त्यांनी सांगितलं ब्रह्मभूतम अकल्मशम, ब्रह्मस्वरूप असलेल्या अशा त्या योग्याला उत्तम अशा सुखाची, सुखम उत्तमम, त्या उत्तम अशा सुखाची, योगिनम सुखम उत्तमम उपैती, त्याला अशा उत्तम सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होते. आणि ते कसं आहे, ब्रह्मस्वरूप जी ब्रह्मभूत अकल्मशम, ब्रह्मस्वरूपामध्ये राहणारा आणि मन पापापासून दूर ठेवणारा. कारण त्यांनी अकल्मशम म्हटलंय की ज्यामुळे कल्मश त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, पाप शिल्लक राहत नाही, पापपुण्याच्या पलीकडे. आता इतकी लक्षणं इथे त्यांनी सांगितली की पापपुण्याच्या जो पलीकडे जो ब्रह्मस्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो किंवा
ब्रह्मस्वरूपामध्ये राहतो. त्याच्यानंतर जो अत्यंत मनाने शांत आहे आणि अशा प्रकारचा जो योगी आहे त्याच्याबरोबर एक मोठं लक्षण दिले, शांत रजसम. रजसम त्याचा रजोगुण हा शांत झालेला असतो. रजोगुण हे त्याचं प्रतीक समजावं. सत्व असो, रज असो आणि तम असो, हे तीनही गुण आपल्या ठिकाणी त्रासदायक ठरणारेच आहेत, दोष उत्पन्न करणारेच आहेत. तर त्या त्रिगुणांच्या करता त्यांना शांत करणे, त्यांचा उपशम करणे, ह्या एवढ्या गोष्टी घडल्या की मनुष्याचा योगमार्गामधला प्रवास सुकर होत जातो. प्रशांत मन आहे त्याचं, त्या सत्वरजतमाच्या वृत्ती आहेत त्या कमी होऊन गेलेल्या आहेत. जो पापानी रहित झालेला आहे, कुठलाही निष्पाप झालेला आहे तो, आणि त्यानंतर जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे असा योगी इथे तो तयार झालाय. त्याच्या ठिकाणी त्याचं फल त्याला प्राप्त झालंय. असा जो योगी आहे हा योगी उत्तम प्रकारचं सुख प्राप्त करून घेतो. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. पाठी केतुलेनी एक वेळे म्हणजे नंतर हळूहळू हा अभ्यास सुरू झाला किंवा ह्या प्रकारच्या गुणांचा विचार आपण करत राहिलो किंवा हे जे वरचा साधन मार्ग आपल्याला त्यांनी सांगितलाय त्या साधन मार्गाचा आपण अभ्यास करत राहिलो तर केव्हा तरी एकदा असं त्यांनी निश्चित इतक्या वर्षांनी इतक्या काळाने इतकं केलं की असं त्यांनी काही नाही सांगितलं. पाठी केतुलेनी एक वेळे, त्यानंतर केव्हा तरी एकदा करत राहावी साधना. जेव्हा केव्हा साधेल तेव्हा साधेल असं केव्हा तरी एका वेळेला तया स्थैर्याचेनी मिळे, अत्यंत स्थिर राहिल्यामुळे आणि त्याला आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. चित्त हळूहळू हळूहळू स्थिर होत गेल्यामुळे ते चित्त त्याला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन येतं. तया स्थैर्याचेनी मिळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोनी अंगा घडेल. आता त्याला काय होईल, त्या तया ते देखोनी म्हणजे अद्वैताची सिद्धी झाल्यानंतर अद्वैत प्राप्त. कारण ज्ञान कशाचं मिळवायचं, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं म्हणजे अद्वैत भावानी त्या परब्रह्माच्या जवळ जायचं. असा तया ते देखोनी ती अद्वैत सिद्धी पाहून त्या अद्वैत सिद्धीचा अनुभव घेऊन अंगा घडेल, मन स्वतःच त्याला जाऊन मिळेल, मन त्याच्या ठिकाणी जाईल. तेथ अद्वैती द्वैत बुडेल, त्या ठिकाणी अद्वैतामध्ये द्वैत निघून जाईल. द्वैताची जी भावना आहे ती भावना अद्वैतामध्ये बाजूला होऊन अद्वैताची सिद्धी होईल आणि ऐक्य ते जे उघडे त्रैलोक्य हे, आणि सर्व विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये त्याला एक ऐक्य दिसेल. हा माझ्यापासून वेगळा आहे, हा माझ्यापासून दूर आहे, किंवा हा माझा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझा नात्याचा आहे, हा माझ्या आवडीचा आहे, हा माझ्या फायद्याचा आहे, असं म्हणाले काही राहणार नाही त्याच्याकडे. हे सगळंच्या सगळं निघून जाईल. आणि असं का निघून जाईल, त्याचं कारण असं की त्याला ते आत्मतेज प्राप्त झाल्यामुळे, त्या तत्वाशी तो एकरूप झाल्यामुळे ऐक्य तेजे उजडेल. कारण त्याच्याशी तो ऐक्य रूपाने एकरूप झालेला, भावानी एकरूप झालेला आहे. म्हणून एकरूप झाल्यामुळे त्या ज्ञानाचा प्रकाश त्या एकरूपतेमधून जे प्रकट होईल ते जे ज्ञान आहे ते ज्ञान या त्रैलोक्याकडे बघण्याची त्याची दृष्टी बदलून टाकेल. त्याला हे त्रैलोक्य सगळं एकच आहे वाटेल. कारण एका परमात्म्याशिवाय ह्या त्रैलोक्यात दुसरं काही नाही याची त्याला यथार्थ जाणीव होईल. म्हणून ते सांगतात तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उजडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जै विरे, ते गगनची का भरे विश्व जैसे. म्हणाले आकाश आहे, आकाशाचा एक दृष्टांत दिलं. ते म्हणाले आकाशामध्ये जेव्हा ढग इकडे तिकडे फिरायला लागतात तेव्हा या ढगांच्या मधून काय होतं म्हणाले, तई गगनची का भरे, सगळं ढगांनी भरलेलं जे आकाश आहे त्याच्यामधून आपल्याला सलग आकाश दिसत नाही, एकसंध आकाश दिसत नाही, मध्ये 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 ढग दिसतात. आणि म्हणाले जेव्हा आताही आभ्र जई विरे, ते जेव्हा ढग विरतात निघून जातात त्यावेळी काय होतं, तई गगनाची का भरे, तर सगळं जे आकाश आहे
ते आकाश सलग दिसतं. आता असं कुठंच वाटत नाही की हा निळसरपणा नाहीये. आकाशाचा सगळा निळसरपणा आम्हाला एकत्र दिसतो. जसं विश्व भरे, जसं संबंध विश्वाला भरूनच जसं आकाश व्यापून राहिलंय असं म्हणाले त्या ठिकाणी वाटतं. ही त्यांची त्याच्यावरची जी काही टिप्पणी येते ते म्हणतात तैसे चित्त लया जाये. आता मूळ भूमिकेवर आले की तसं जेव्हा चित्त लयाला जातं आणि चैतन्याची आघावे होय, चित्त पण राहत नाही, चैतन्य स्वरूपाला चित्त प्राप्त होतं. कारण आपल्याला माहिती आहे चित्त कुठे आहे, त्या जीवाला चिकटून आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे, चैतन्य आहे. त्या चैतन्याला स्पर्श त्या चित्ताने केलेला असल्यामुळे ते चित्त ते काही शाश्वत नाही आहे, ते काही टिकणारं नाही आहे. पण त्या चैतन्याला पकडून असल्यामुळे त्याला चैतन्याचा स्पर्श आहे आणि त्यामुळे ते क्रियाशील आहे. त्यामध्ये बुद्धी क्रियाशील आहे, तिला जाणीव आहे आणि मन आहे, मनाकडे संकल्प विकल्प आहे, मोठं सामर्थ्य आहे. का तर त्या चैतन्याच्या वर आहे ते. आता म्हणाले या मनाचं जैसा तैसे चित्त लया जाय. जसं हे जे वरचं चित्त आहे हे लयाला जातं, निघून जातं, त्याचं चित्त पण शिल्लक राहत नाही. आणि का राहत नाही चित्त पण शिल्लक? कारण आता मनही राहिलं नाही, बुद्धी राहिली नाही. त्या ठिकाणी मनही संकल्प करत नाही आहे आणि बुद्धी धैर्याने ज्या ठिकाणी थांबून राहायचंय तिथेच थांबली आहे. त्यामुळे बुद्धी पण हलत नाही आहे आणि मन पण हलत नाही आहे. त्यामुळे दोघांनी जेव्हा आपला लय केला त्यावेळी त्या संबंध चित्ताचाच म्हणजे सगळंच्या सगळं आपला अहंकार, बुद्धी, मन सगळंच्या सगळं त्यावेळी लयाला जातं, म्हणजे नष्ट होतं. त्याचं स्वतःचं जे आमच्याकडे जे धिंगाणा घालणारं स्वरूप आहे की आम्हाला कधी संताप आणतं, कधी राग येतो, कधी मनाला समजत नाही, कधी उलगडत नाही, काही ना काहीतरी होत असतं. आणि त्या सगळ्यामध्ये मनुष्य हा इकडे तिकडे डावा उजवा भटकत असतो आणि त्याच्या मनाला सारखी चंचलता येते. तर म्हणाले असा डामाडौल हा कुठेच शिल्लक राहत नाही, मन अगदी स्थिर होतं. आणि मग काय होतं म्हणाले, फक्त चैतन्य उरतं, जो जीव आहे तेवढाच उरतो, त्याच्यावरचं अंतःकरण आहे त्याच्यापासून बाजूला होतं, त्या अंतःकरणाचं स्वरूप शिल्लक राहत नाही. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. आणि अशा प्रकारे मनाचं अमन होणे, शब्द कोणतेही वापरले तरी चालतात अशा करता की ते सगळे एकमेकांचे पर्यायी आहेत. ब्रह्मस्वरूपाला जाणे, आत्मज्ञानी होणे, आत्मक्रीड होणे, ब्रह्मज्ञान होणे, कैवल्य प्राप्त होणे, मोक्ष प्राप्त होणे, काही शब्द जरी जे त्या संदर्भात आहेत ते शब्द वापरले तरी सगळ्याचा मिळून अर्थ एकच आहे. आणि त्यांनी इथे म्हटलंय की हा जो सुखाचा उपाय आहे आणि ही जी सुखाची प्राप्ती आहे ही कशाने होते म्हणाले, ही सहज या उपायाने होणं शक्य आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कुंडलिनी योग किती अवघड आहे, राहू दे म्हणाले त्या कुंडलिनी योगाचं, तो तुम्हाला आपोआप तुमच्या बरोबर येत राहील, तो त्याचे लाभ तुम्हाला देत राहील, ते लाभ तुम्हाला अनायासे मिळतील. ते मिळणार नाही तसं नाही, ते मिळतच राहतील. फक्त एवढंच आहे म्हणाले की हा योग केलात तर करायला सोपा आहे आणि फलाची निश्चित प्राप्ती आहे. आता हे ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यावरती केलेलं भाष्य झालं. आता इथे त्यांनी काय म्हटलंय, प्रशांत मनसम येणं, प्रशांत मन पाहिजे. मनाला सगळ्यात जास्त त्रास होणं म्हणजे संकल्प विकल्प, डोक्यामध्ये गोंधळ किंवा हे करू का ते करू असं मनाचं असलेलं चांचल्य हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे क्रोध. सगळे जे आपले दुर्गुण आहेत, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे जे आहेत हे सगळे मनाची शांतता घालवत असतात. त्यामुळे अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे, ह्या सगळ्यांना दूर करेपर्यंत. ह्या सगळ्यांना दूर करून झाल्यानंतर प्रशांत मनसम येणं, अत्यंत शांत मन ज्याला प्राप्त झालेलं आहे तो कसा आहे, तो योगी उत्तम अशा सुखाची प्राप्ती करून घेतो. आणि त्यामुळे अंतःकरण जितकं अधिक शांत तितकं अधिक सुख, हे त्याचं समीकरण आहे.
की मनुष्याने आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्याला शांत करत जावं, म्हणजे मनुष्याला अधिकाधिक सुख मिळेल. पूर्वी असंच म्हणजे एक प्रसिद्ध बाबा होते, उडिया बाबा नाव होतं त्यांचं, आणि शांत अखंड समाधीत शांत असे बसलेले असत, अत्यंत स्थिरपणे बसलेले असत. त्यांच्या स्थिर अशा बैठकीमध्ये लोक यायचे. कुणी त्यांना शिवबाबा म्हणायचे, कुणी त्यांना विष्णू बाबा म्हणायचे, नाव काय, आणि काही लोक त्यांना उडिया बाबा म्हणायचे. कुठून आलेले होते काही कोणाला माहीत नाही, लोकांनी नावं ठेवली होती. तर लोक यायचे, त्यांच्या गळ्यात हार घालायचे, ते आपले समाधीत असायचे. ते कधी काही त्याच्यातनं आपल्या स्थितीतून ते कधी बाहेर यायचे नाहीत. एकदा एक माणूस आला, त्या माणसानी चांगला 9-10 फूट लांबीचा असा एक मोठाच्या मोठा जाडजूड नाग आणला आणि तो त्यांच्या गळ्यात घातला. तर तो घातल्यानंतर बाकीचे सगळे म्हणाले, बाबांच्या गळ्यामध्ये असा का नाग घातलात तुम्ही, बाबांना धोका नाही का? तर ते सगळे त्याला रागवायला लागले. तर ते बाबा बाहेर आले त्या समाधीतून आणि ते त्यांना म्हणाले, तुम्हाला असं का वाटतं, तुम्ही रोज एक वेगळा वेगळा हार आणताना माझ्याशी एक तुमचं जे नातं जोडलं गेलेलं आहे, तुम्हाला बरं वाटतं, आदर वाटतो, म्हणून तुम्ही येऊन मला हार घालता. त्याला असं वाटलं की आपण नागाचा हार घालावा, काय बिघडलं म्हणाले. त्यांनी नागाचा हार घातला होता आणि त्यांनी ते म्हणजे जे त्या समाधीतून बाहेर आले ते त्यांनी त्या नागाच्या अंगावरून हात फिरवला, नाग निघून गेला. म्हणाले, ज्याचं अंतःकरण अत्यंत शांत झालेलं आहे त्याला भय तर कशाचं उरत नाहीच नाही, परंतु त्याच्या ठिकाणी कुठल्याही जीवाच्या बद्दलचा वैर किंवा विपरीत भाव, आपल्याला वैर तर मोठा शब्द आहे, पण विपरीत भाव सुद्धा राहत नाही. नाही तर तो नाग कशाला निघून गेला असता, त्याला त्याच्या देहाचं जर भय वाटलं असतं. कारण आपल्याला दुसऱ्याची बॉडी लँग्वेज जितकी कळत नाही तितकी ह्या प्राण्यांना खूप कळते, आणि नाग तर सगळ्यात हुशार. म्हणून तर या योगमार्गामध्ये सुद्धा त्या नागाचं केवढं महत्व आहे. एकनाथ महाराजांचं सांगतात की नाथ महाराज लहान मुलगाच गुरूंच्या शोधात निघाले, औरंगाबादच्या जवळ दौलताबादच्या इथे आले आणि जनार्दन स्वामी नावाचे एक तिथे किल्लेदार होते. वरून तर कळत पण नव्हतं की हा काही आध्यात्मिक अधिकाराचा माणूस आहे. त्यांच्या घरात त्यांच्या पत्नींना सुद्धा कधी वाटलं नाही की हा मनुष्य अधिकारी आहे, कारण काही विशेष देवाचं काही करतायत काही असं घरात बघायला कधी मिळालंच नाही. त्यामुळे हे शोधत आले. यांना पुष्कळ मोठी गोष्ट आहे, आपण काही तेवढी घ्यायला नको, पण नाथ महाराजांनी गंगेला सांगितलं, माझे आईवडील तर नाहीत, आजी आजोबा मला सांभाळतायत, पण आता मी इथे नाही म्हटल्यानंतर माझ्या आजी आजोबांचं ठिकाणावर काही राहणार नाही, त्यांचं मन आणि विचार इतके व्याकुळ होतील, तर तू काहीतरी कर आणि त्यांना शांत कर, पण मला आता तू सद्गुरूंच्याकडे जाण्याचा मार्ग दाखव. तर त्यांना दृष्टांत होतो की तू दौलताबादच्या इथे जा, तिथे जनार्दन स्वामी नावाचे आहेत. तो येतो, स्वामी महाराज त्यांना स्वीकारतात, आपल्या घरी ठेवून घेतात, सेवा करायला राहा म्हणतात. काय येतं तुला बघू, असं काही पूर्वीच्या काळी इतकं वेळ सोपं नव्हतं, कठीण होतं. गुरुच्या घरी सेवा करून गुरुला प्रसन्न करून घेऊन गुरुसारखे परीक्षा घेत असत, त्या परीक्षांमधनं चांगले उत्तीर्ण झाले पाहिजेत, अशा अनेक गोष्टीतून पुढं गेलं की सद्गुरू स्वीकारत असत. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे राहून त्यांना असं वाटायला लागलं की आपण घरामध्ये जी सगळी कामं करतो, हिशेब ठेवतो, स्वामींची सेवा करतो, आपल्या मातोश्रींना घरात काय पाहिजे काय नाही आणून देतो, घराची बाकी काही हिशेब सांगतील ते सगळं ठेवतो, पण आपण पण काहीतरी केलं पाहिजे साधन. तर ते सकाळी सगळं भराभर आवरायचे घरातलं काम आणि एका लांब जंगलामध्ये झाडाच्या खाली जाऊन बसायचे. तर तिथे बसले की त्यांचं जी काही ध्यानधारणा करत असतील, लहान होते खरं वयाने, पण ते ध्यानधारणा करत होते. तर त्या ध्यानधारणेमध्ये एक असाच त्या ठिकाणी आपली गुरं राखत आणि हे शेळ्या मेंढ्या घेऊन एक धनगर चालला होता. त्यांनी पाहिलं की अरे हा लहानसा मुलगा बसलाय आणि त्याच्या संबंध अंगाला नागाने घट्ट विळखा घातलाय आणि त्या नागाचा फणा त्याच्या डोक्यावरती आहे. अरे बापरे म्हणाले, हे असं कसं? तो घाबरला. त्यांनी आपल्याकडे जी काही 4 जनावरं होती त्यातल्या गाईचं दूध काढून आणलं एक लोटावर.
म्हणले हा मुलगा जागा झाला की हा मुलगा दूध पिईल हे, म्हणून ते दूध ठेवून दिलं तिथे आणि तो बाजूला उभा राहिला. आणि नंतर जेव्हा नाथ महाराजांची समाधी उतरली, लहान 12-14 वर्षाचा मुलगा, आणि त्यांनी पाहिलं इथे दुधाचा लोटा ठेवलाय. त्यांना वाटलं हे कोणी ठेवलं आणून इथे दुधाचा लोटा. तर त्यानंतर तो आला धनगर पुढे. तो म्हणाला, बाळ तुझ्या डोक्यावरती तर नागफणा धरतो, फार मोठी गोष्ट आहे, असं कसं झालं. तर म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना जे आपल्याकडे संकेत नागाचा सांगायचा म्हणून आपण बोललो की नागाचा संकेत असा की त्या संकेताप्रमाणे नाग हा सर्वात उत्तम प्रकारे जाणणारं जनावर आहे. आणि त्यांच्या त्या उडीवया बाबांच्या गळ्यामध्ये तो नाग एवढा मोठा घातलेला, पण तो शांत राहिला. त्यांनी अशी हालचालही केली नाही आणि तो तिथून निघून गेला. कारण ज्याचं अंतःकरण शांत आहे, निर्वैर आहे, ते आम्हाला नाही कळणार इतकं त्या मुक्या जनावरांना प्राण्यांना कळतं. अत्यंत सूक्ष्म संवेदनशील असतात ते. म्हणून सांगायचा हेतू एकच आहे की ज्याचं मन शांत आहे त्याच्या ठिकाणी योगाचे आपण जे पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा अष्टांग योग घेतला. त्याच्यातल्या यमामध्ये अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य ह्या 4 गोष्टी घेतल्या. त्याच्यामध्ये अहिंसत्व सत्यत्व ह्या सगळ्या मोठ्या एकापेक्षा एक अवघड असलेल्या पण तरीही एकापेक्षा एक श्रेष्ठ फल देणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी ह्या केवळ त्यांनी सांगितलंय. हा योग करताना जर मानसिक स्थिती अत्यंत संतुलित आणि शांत झाली तर ते म्हणतात हे सगळं मनुष्याला प्राप्त होतं. यांच्या ठिकाणी नाथ महाराजांच्या ठिकाणी तर किती गोष्टी सांगितल्या आहेत. नाथ महाराजांच्या शांततेच्या कमाल शांत होते, कमाल शांत. त्यांना कधी कोणी रागावताना पाहिलं नाही. त्यांना सगळे शांती ब्रह्म असं म्हणत असं की हे केवळ शांततेचं स्वरूप आहे. ब्रह्माचं कोणत्या गुणांनी वर्णन करावं तर नाथांच्या ठिकाणी ब्रह्म शांत रूपाने वसत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जितकं शक्य आहे तितकं मन शांत ठेवा. त्यांचं म्हणणंच आपल्याला असं आहे की अत्यंत शांततेने मनुष्य अनेक गोष्टी प्राप्त करून घेतो. गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे. लोकांना असं वाटायचं गोंदवलेकर महाराजांची शरीर यष्टी उंचे पुरे अगदी धिप्पाड होता बांधा. ते म्हणले एवढ्या अध्यात्माच्या क्षेत्रामधला हा मनुष्य आणि दणकट तब्येत सगळं उत्तम आहे. म्हणले एखादा पहिलवान असावा तशी घोटीव शरीर आणि उत्तम तब्येत, हे कसले म्हणले संत. ते इंदोरचे एक पुढे खूप त्यांचे भक्त बनलेले एक केतकर म्हणून कुटुंब होतं. त्यांच्या बायकोला असं वाटलं हा काय खरा साधू नाही, हा बोंधू आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की महाराज आमच्याकडे या आणि फराळाला या, काहीतरी खाल. हो म्हणाले येईन. गेले त्यांच्या घरी, राहिले होते त्यावेळी. त्या बाईंनी त्यांना लाडू केले. ते नुसत्या तिखटाचे लाडू केले, वळले लाडू पाणी घालून तिखटाचे, आणि त्यांना खायला ठेवले. आणि त्यांना सांगितलं हे घ्या खायला. तर ते काय शांतपणे बसले होते. एक लाडू खाल्ला, दुसरा लाडू खाल्ला, तिसरा खाल्ला. ती बाई बेशुद्ध पडली. तिला वाटलं मी हे दिलं काय, आणि हे एकावर एक लाडू खातायत, काही झालं पोटात तर काय करणार. त्यांना काही फरक पडला नाही. ते म्हणाले जे असेल ते, आणि जसं असेल तसं, अत्यंत शांत. आणि म्हणून म्हणाले ही जी शांतता आहे त्याला त्यांनी ती प्रशांत मनसम म्हटलंय. प्रकर्षेण शांतता आहे, विलक्षण शांत आहे, कमाल शांत आहे. इतकी योगाला जर काही पाहिजे असेल तर योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. मुक्ताबाई म्हणते ना ताटीच्या अभंगांमध्ये की ज्ञानदेवांना राग आला कशा करता, आणि त्यांनी त्या झोपडीमध्ये आपल्याला आत कोंडून घेतलं का. कारण वास्तविक पाहता योगी आहे, योग्याच्या अंतःकरणामध्ये राग यायला नको, तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणात कसा राग आला. आणि म्हणून मुक्ताबाई त्यांना म्हणतायत तुम्ही राग सोडा. तुमच्या मनामध्ये असलेलं हे जे दुःखाचं काय जे सावट आहे, त्यांना दुःख झालं का त्यांचं अंतःकरण कळवळलं, जे असेल ते त्यांनी त्याचं उत्तर दिलं. आणि मुक्ताबाईंनी समजावलं तेव्हा ते ताटी उघडून
बाहेर आले, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यांनी सांगितलं की समाजाकरता एवढी धडपड करत राहिलो तरी सुद्धा हा समाज बदलणार नाही का, हा समाज सुधारणार नाही का. कारण समाजामध्ये लहान लहानशा गोष्टी जरी समाजाच्या ज्या अगदी आपल्याच फायद्याच्या जरी सांगितल्या तरी सुद्धा आपण कुठे राखतो. म्हणजे माणसाला औषध सुखकारक असलं म्हणजे गोळ्याच घ्यायच्या विसरल्या. अरे औषध विसरतं कसं, गोळ्या विसरतात कशा. अशा प्रकाराने माणसाकडनं जे लाभाचं आहे, जे श्रेयाचं आहे ते सुद्धा सुटतं कसं. म्हणजे त्यामुळे मौली म्हणतात मुक्ताबाईंना की हे मुक्त आहे, या इथे समाजामध्ये माणसं पाहिली की माझा जीव राहत नाही, मी कळवळतो, मला ते सहन होत नाही की कधी लोक बदलावेत, कधी परिस्थिती बदलावी आणि कधी हा समाज पुन्हा मूळ स्थितीला आणि चांगल्या स्थितीला. 1300 वर्षाचं जवळजवळ, त्याच्यापेक्षा अधिक ब्रिटिशांचं धरलं तर 1500 वर्षांचं पारतंत्र्य ज्या देशांनी सोसलं आणि त्या पारतंत्र्यामध्ये आमचा सगळा समाज, कुठलं तत्त्वज्ञान न कुठले संस्कार, सगळा ढवळून बाजूला निघून गेला. आणि त्यामुळे आज आम्हाला इतक्या ग्रासरूटपासून, इतक्या खालच्या पातळीपासून वर यावं लागतं आहे. त्याचं कारण असं आहे की आमची जी ह्या देशातल्या आमच्या लोकांची जी एक नैतिक पातळी होती, जी एक विचारांची भूमिका होती, किंवा जो एक आपला जीवन जगतानाचा एक अधिकार होता की आपल्या समाजातली माणसं अशी अशी आहेत. ब्रिटिशांनी सुद्धा लिहून ठेवलं आहे की आश्चर्य वाटतं की ह्या भारतामध्ये कुणी खोटी साक्ष देणारं भेटत नाही. आणि आज आमच्या देशामध्ये खोट्या साक्षीचा धंदा करणारी माणसं आहेत की एकच आयुष्य जातं तेवढ्या एका उद्योगावरती. त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की असं ज्याचं मन शांत आहे, असा शांत मन प्राप्त होण्याकरता जे सगळं आधीचं साधन आहे, ते आधीचं साधन आमच्या दैनंदिन जीवनामधून आम्ही तयार होतो. आम्ही रोजचं जीवन कसं जगतो हेच अध्यात्म आहे, याच्यावरच आमचं अध्यात्म अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही अंतःकरणाची ही स्थिती प्राप्त होईपर्यंत इकडे अभ्यास आणखीन कशाचा आहे तर शांत रजसम, म्हणजे राजसिक गुण आहेत आमच्या अंगामध्ये, सात्विक गुण आहेत आणि तामसिक गुण आहेत. तामसिक गुणाच्या मनुष्याला कधीच काम करावं असं वाटत नाही, तो नेहमी आळस करत राहतो आणि आळसातच राहतो. आळसाशिवाय त्याला दुसऱ्या कशाची रुचीच नाही असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यामुळे त्याला चला जे चाललंय ते चालू दे, ह्या गुणातून तो जर बाहेर नाही आला तर तो अधिकाधिक अविद्येच्या मध्ये घेरला जाईल. एक भूमिका तामसाची, म्हणून ते सांगतात इथे शांत रजसम म्हटलंय तसं शांत तामसम पण आहे. तामस सुद्धा शांत व्हावं, पहिल्यांदा ते शांत व्हावं, रजोगुण शांत व्हावं. जो मनुष्य भयंकर क्रियाशील आहे, त्याला कर्म आणि कर्तव्य या सर्व गोष्टींमध्ये खूप रुची आहे. त्याला असं वाटतं कर्तृत्व माझंच, कर्म मीच करीन, मी जसं करीन तसं दुसरा करणार नाही, माझं जितकं चांगलं होईल तितकं चांगलं दुसऱ्याला करता येणार नाही. त्याच्या मनामधल्या धारणा हे काम माझ्याचकडून झालं पाहिजे, अशा त्या कर्माच्या मागे त्याच्या अहंकाराच्या इतक्या छटा लागलेल्या असतात. आणि म्हणून त्यांनी तमोगुण आणि सत्वगुण याच्यामधला फक्त हा जो रजोगुण आहे तो रजोगुण घेतला इथे, आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली आपल्याला की त्याला शांत करा, म्हणजे सत्वगुणाला सुद्धा शांत करा. कारण मनुष्य काही करत असला थोडंसं चांगलं, समजा हा काही चांगलं पुस्तक वाचत असेल किंवा हा काही चांगले ग्रंथांचे पारायण करत असेल किंवा उत्तम प्रकाराने तत्वज्ञान समजून घेत असेल, तर त्याच्या सात्विकतेमध्ये येणारा कोणता सत्वगुणाचा दोष आहे की जो घालवला पाहिजे. त्याला असं वाटतं काय हो, हे कसलं पूजा अर्चा, हे कसलं सोळवळं, हे कसले धर्मन कार्यन पूजन, त्याचे नैवेद्यन, त्याचं सगळे हे रोजचे जे
त्याच्यामध्ये असणारी कर्मकांड आहेत. ही कसली कर्मकांड? वास्तविक पाहता एका ठिकाणी बसावं, शांत बसावं, ध्यान करावं, बास झालं. तो म्हणतो हे करणं जास्त उच्च आहे आणि हे करणं तितकं उच्च नाही आहे, किंवा हे तितकं फायद्याचं नाही. कसलं करणार ते? काय त्या पूजेचा? आणि रोजच्या रोज ते ड्रिल आहे, बस, बाकी दुसरं काही नाही, असं तो म्हणतो. आणि आपला स्वतःचा अहंकार पुष्ट करतो. कारण त्याला कळत नाही की गुण कसे आहेत. पूजा पाठ सगळंच्या सगळं प्रत्येकाच्या ठिकाणी कोणतंच कर्म कमी नाही, कोणतंच कर्म श्रेष्ठ नाही. प्रत्येक कर्माला त्याची त्याची जागा आहे आणि प्रत्येक कर्माचा एक वैभव आहे. त्यामुळे ते वैभव त्या त्या ठिकाणी प्रकट होतं. त्यांनी काही ग्रंथ वाचला तर त्याला त्या अंगाने काही प्रकट होईल. जो पूजा करतो त्याला त्या अंगाने प्रकट होईल. शंकराचार्यांचा तर शिष्य, तो तर काय बिचारा रोज फक्त त्यांचे कपडे धुवत असे. शंकराचार्यांची ते छाटी धुवून आणायची, बास, एवढंच काम त्याचं, त्यांची वस्त्र धुवून आणणे. आणि सगळ्यांना वाटायचं एकापेक्षा एक सगळे श्रेष्ठ असे त्यांचे शिष्य होते. त्या सगळ्या शिष्यांना वाटायचं की हा काय, हा ते कपडे धुवून आणतो तिथपर्यंत कशा करता आपले म्हणजे शंकराचार्य स्वामीजी कशा करता पाठ घ्यायचा थांबतात, त्याच्याकरता पाठ देत नाहीत त्याला जो उशीर झाला. तर एके दिवशी पद्मपादाचार्यांनी सांगितलं की अहो त्याला काय कळतं त्याच्यातलं, कशाला त्याच्याकरता थांबता, त्या पाठाकरता तो काही फारसा अभ्यास करू शकत नाही, त्याला तो विषय जाणता येत नाही, तर त्याला काही त्याच्याकरता थांबू नका, त्याला काही त्याची फार आवश्यकता नाही, आपण आपला पाठ सुरू करू. तर तेवढ्यात तो आला आचार्यांचे कपडे घेऊन, ते वाळत टाकायला घेऊन चालला होता. तर आचार्य म्हटले अरे तुझ्याकरता थांबलोय आम्ही, तो पाठाला तू अजून आला नाही म्हणून. तो म्हटलं ठीक आहे, मी कपडे फक्त बाजूला ठेवून येतो इथे. ते म्हणाले नुसतं ठेवून नाही यायचं, आजचा पाठ तुला सांगायचा आहे, आज मी सांगणार नाही आहे पाठ, आज पाठ तू सांगणार आहेस. सगळ्यांना हसूच आलं. हा काय सांगणार, ह्याला तर काही येत नाही, ह्याला काही माहिती नाही, हा कधी आमच्यासारखा अभ्यास करत नाही, काही करत नाही. आणि बोलावून आणलं त्याला. आचार्यांनी सांगितल्यावर तो काय नाही म्हणणार आहे. आचार्य उठले, त्याला बसायला सांगितलं आणि त्या जागेवरती बसून त्यांनी त्या प्रवचनाच्या ठिकाणी बसला. आणि तो आता काय सांगायचं वगैरे लोकांना म्हटलं हा काय सांगणार. त्यांनी तोटक वृत्तामध्ये त्यांनी त्या दिवशीचा तो सर्व विषय मांडला आणि तो पद्यामध्ये तो पाठ लोकांसमोर उभा राहिला. आधी ते वृत्त अवघड, त्या वृत्तात संस्कृत रचना करणं अवघड, त्याच्यामध्ये तत्वज्ञान गुंफणं त्याहून अवघड, आणि ते पुन्हा लोकांना समजावून सांगणं. आणि म्हणून मग सगळे लोक त्या दिवशीपासून त्यांना तोटकाचार्य म्हणून ओळखायला लागले की शंकराचार्यांच्या प्रमुख शिष्यांमधले ते एक शिष्य. असं वाटतं माणसाला की कोणतंही कार्य कमी आहे जास्त आहे, हा जो अहंकाराचा लहानसा स्पर्श घेऊन मनुष्याच्या ठिकाणी सत्वगुण जो आहे तो सत्वगुण सुद्धा त्याला अहंकार निर्माण करतो किंवा त्याच्यामध्ये दोष निर्माण करतो. ते सत्वगुणाचे दोष सुद्धा कमी करायला पाहिजे. आपलं सगळं चांगलं आहे, आपण करतो तेच चांगलं, लोकांना काही त्यातलं कळत नाही. माणूस जेव्हा दुसऱ्यावरती टीका करतो त्यावेळी तो त्याच भूमिकेतनं करतो की शहाणपण काय आहे ते आपल्यालाच आहे, काय कळलं आहे ते आपल्यालाच कळलं आहे, ते समोरच्याला काही कळलंच नाही आहे असं समजून हे सर्व दोष आहेत. हे सर्व दोष सत्वगुणाचे आहेत. आणि सत्वगुणाच्या ठिकाणी हे दोष जेव्हा निर्माण होतात त्यावेळी ते दोष दूर करावेत असं आचार्यांनी सांगितलं. या गुणाच्या ठिकाणी दोष आहेतच. आपण आता तमोगुणाचे म्हटलं, आळस आणि अज्ञान हे दोन मोठे दोष आहेत. योग्य प्रकारे आपल्याला आता काय केलं पाहिजे हे कळतच नाही, तो तमोगुणाचा दोष आहे. आणि त्याचबरोबर अत्यंत आळस आणि योग्य कार्यापासून पदच्युत होणं हा पण तमोगुणाचा दोष. रजोगुणाच्या दोषामध्ये इतकी कार्यशीलता आहे आणि कार्याच्या विषयी इतका अहंकार आहे की कार्य करत राहावं
पण कार्य करताना अहंकार दूर करावा. सत्वगुणामध्ये तसंच आहे, अहंकार दूर करावा. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय शांत रजसम, हे तीनही गुण शांत करावेत. ह्या तीनही गुणातले दोष घालवून टाकावे. जेव्हा ह्या तीन गुणातले दोष घालवले जातात त्यावेळी माणसाचं मन शांत होत जातं. कारण यातले कोणते अहंकाराचा दोषच निघून जात. अहंकाराचा दोष गेला की चित्ताला शांतता प्राप्त होते. युंजन्नैव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. त्यांनी म्हटलंय की आता ह्या ठिकाणी युंजन एवम अशा प्रकारे म्हणाले. काय झालं की ज्यांनी विगत कल्मषः, की ज्याचं जो पापरहित होतो असा जो योगी आहे तो काय करतो, मन त्याचं सदा आत्म्याशी जोडून ठेवतो. युंजन्नेव सदा नेवम सदात्मानं, नेहमीच तो सदा सदोदित आपलं मन जे आहे ते आत्मतत्वापाशी ठेवतो. अनेक वेळा ही एक अभ्यासाची पद्धती म्हणून पण दिली जाते. आपण आत्ताच्या या वेळच्या बोलण्यात बोललो की नाही माझ्या लक्षात नाही आहे, पण भागवतामध्ये दिलेलं दृष्टांत आहे आणि त्याच्यामध्ये केलेला उपदेश आहे. कपिल महामुनी आपल्या आईला देवहूतीला उपदेश करतात तेव्हा तिला सांगतात. ती म्हणते अरे आता मला एकटीला माझा अभ्यास करायचा आहे, कसा करू काय करू सांग मला तो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आई, मनाला दोन प्रकारांनी तुला सांभाळता येईल. अत्यंत सोपा भाग त्यातल्या त्यात तो म्हणजे असा की तुझं जे मन आहे ते इथं ठेवूच नकोस, या पृथ्वी तलावर ठेवूच नकोस. इथनं उचल आणि सरळ तुला विष्णूची उपासना करायला आवडते ना, तुला ज्या दैवताची दत्तात्रेयांची करायची आहे त्यांची कर. कारण वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ आहे म्हणून विष्णूची नावं, बाकी दुसरं काही नाही. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुला ज्या परमात्मा तत्वाचे चिंतन करायचंय त्याच्या लोकाला नेऊन तुझं अंतःकरण ठेवून दे आणि जगामध्ये व्यवहार कर. तुझं अंतःकरण या जगात येणारच नाही. समोरचा घडलेला व्यापार, आपल्याशी कोणी विरुद्ध वागलं, बरं वागलं, कुणी दुखावलं, आपल्याला कशाचा त्रास झाला, कशाचाच म्हणाले आपल्याला विचार करण्याची गरज नाही. आणि कशामध्येच तुझं मन येणार नाही. मन सदा न कदा तुला शक्य आहे तिथपर्यंत परमात्म्याजवळ ठेवून दे आणि तू तुझा सगळा व्यवहार कर. प्रत्येक वेळी ह्याला धरूनच उपदेश आहेत, याला धरून म्हणजे तत्वज्ञानाला धरूनच उपदेश आहेत. त्यांनी इथे जे म्हटलंय की अशा प्रकारे हे जे मन आहे ते मन जर आपल्याला योग्य प्रकाराने अभ्यासाने पुढे पुढे न्यायचं आहे तर आता ते म्हणतात इतकं ऐकून इतक्या गोष्टी घडून इतकं साधन होत आता पुढे आल्यानंतर हा योगी जो आहे तो आता पापरहित आहे झालाय, अकल्मषम, त्याचं पाप निघून गेलेलं आहे. असा विगत कल्मष असणारा, इथे विगत कल्मष शब्द वापरलाय. विगत कल्मष हा असा जो पापरहित असलेला जो योगी आहे त्या योग्याने काय करावं, आपलं मन सदा त्याच्या ठिकाणी ठेवावं. शक्य असेल तेव्हा त्याच्या ठिकाणी बांधून ठेवावं. इतक्या वर नसेल ठेवायचं, इथे इथे आपली जी आराध्य देवता आहे त्या देवतेपाशी आपल्या मनाला ठेवून द्यावं. आपलं मन सदा न कदा तिथे ठेवावं. त्याचा लाभ म्हणाले काय होतो, आपलं मन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये इतकं गुंतत नाही, इतकं अडकत नाही. आणि त्या मनाला हे जे वेडेवाकडे म्हणजे रज तम किंवा आपल्या आत्ता आपण म्हटलं तसं की षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे कोणते त्याला ग्रासत नाही. त्यापासून म्हणाले त्याला वर ठेव, त्याला उचलून ठेव. इथे सगळी त्याच प्रकारची उपदेश करण्याची पद्धती की मन याच्यापासून आधी बाजूला काढ. आता इथे त्यांनी सांगितलं आता कशापासून बाहेर काढूच नको, थेट आत्म्यामध्येच नेऊन ठेव. आता या वरच्या 2-3 श्लोकांमध्ये आपण बघितलं की मनाला त्यांनी आत्म्यात ठेवायला सांगितलं. इथे पण म्हणतात युंजन्नेव सदात्मानम योगी विगत कल्मषः, पापरहित झाल्यामुळे अंतःकरणामध्ये वृत्तींचा जोर नाहीये, त्रास नाहीये, त्याच्याशी झगडावं लागत नाही. आणि म्हणून ते जे अंतःकरण आहे ते त्यांनी कुठे नेऊन ठेवलंय, ते त्यांनी सांगितलं की सदा आत्मानम,
नेहमीच आत्म्याच्या ठिकाणी ठेव. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. म्हणाले सुखेन, सहज अनायासे, ब्रह्मसंस्पर्शम, ब्रह्मसाक्षात्कारच्या स्वरूपाचं असणारं असं अत्यंत उत्तम श्रेष्ठ असं सुख त्याला आपोआप प्राप्त होतं. म्हणजे जीवनामध्ये व्यवहार करताना आपल्या चुका किंवा आपल्या हातून अगळीक किंवा कुणाला दुखावणं किंवा त्रास देणं काही घडणं की जे फारसं अनुकूल नाही आहे, जे फारसं चांगलं नाही आहे, जे मनाला आनंद देण्याच्या ऐवजी कुठल्या तरी स्पर्धेत, कुठल्या तरी त्रासात, कुठल्या तरी लोभ मत्सरात अडकवणारं जे कृत्य असेल ते कधी करूच नाही. ते त्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे, कारण प्रत्येक वेळी आपण आपल्याशी आता का जोडतो, आत्तापर्यंतचा योग आपल्याशी जोडण्याचा प्रश्नच नव्हता. ते कुंडलिनी योग हे प्रकरण फक्त त्यांनी करावं, त्याचा अनुभव घ्यावा, घेतलेला अनुभव लिहून ठेवावा आणि तो आपण फक्त वाचावा, याच्यापेक्षा काही आपल्याला कळत नाही. पण त्यांनी सांगितलं नाही हो, हा कुंडलिनी योग पण तुम्हाला साध्य होणार आहे. पण मग तो कसा साध्य होणार आहे तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं हळूहळू हे नियम करा, हे करा. आणि मग एक 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 गोष्ट, आणि पुन्हा आपल्याला एक आश्वासन दिलं, या योगापेक्षा काही सोपं आहे का, याच्या इतकं तर दुसरं काही सोपं नाही. आत्ता मगाच्या श्लोकामध्ये पण त्यांनी सांगितलं की येईल यथाकाल यथावकाश तुम्हाला ते सगळं प्राप्त होत जाईल. म्हणजे आपल्या कुवतीने आपण अभ्यास सुरू करावा आणि पुढे चालावं. इथे त्यांनी सांगितलं आता हा योगी इतका श्रेष्ठ आहे की ज्याचं अंतःकरण किलमिषरहित झालं, पापरहित झालेलं आहे. तर असा तो असेल ज्याला किलमिष नाही, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाप राहिलं नाही शिल्लक, असा तो असेल. आमचं काही 100% पाप जाणार नाही, पण निदान पुण्य खूप घडलं नाही तर निदान पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती पुष्कळ उणावत जाऊ शकते, ती उणावावी. म्हणून विगत कल्मषहा, की त्याचं पाप निघून गेलंय, आम्ही पाप दूर करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आमचं मन जे आहे ते चांगल्या गोष्टीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सत्वगुणाचा आमचा दोष केव्हा दूर होईल, होईल जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आत्ता निदान आमच्याकडनं कोणतं पाप तरी केलं जाऊ नये, आमच्याकडनं कुठल्याही प्रकारे वेडवाकडं वागलं तरी जाऊ नये. म्हणून आमचं जे मन आहे ते ह्या सगळ्या गुंत्यातून बाजूलाच काढायचं, या गुंत्यात राहू द्यायचंच नाही, त्याला त्यापासून वेगळं आधार काढून घ्यायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आणि मग असा ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला योगी सुखानी परमात्मा स्वरूपाचं किंवा त्या केवल स्वरूपाचं अत्यंतिक सुख उपभोगतो. या सोपी या योगस्थिती उकलू देखिलागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. आता हा जो मी तुम्हाला सांगतो, माऊली सांगतात की ही जी सोपी योगस्थिती आहे, सहज या स्थितीपर्यंत जाता येईल अशी ही स्थिती आहे. त्या स्थितीचं रहस्य काय, त्या स्थितीला पोचण्याकरता काय करायचं, संकल्प करायचा नाही. कोणताही हे मला करायचंय, हे मी करते, हे मला पाहिजे. मला जेव्हा हे मी 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 जेव्हा संपतं, हे मी करणार, हे मला करायचंय असं जेव्हा येतं, त्यावेळी ते सगळं करणं हे आमच्या अहंकाराशी जोडलेलं राहतं. ते सगळं आमच्या अहंकाराशी जोड, आणि तो दोष आम्हाला त्या परमेश्वरापर्यंत काही पोचू देत नाही. मग ते म्हणाले योग सोपा केव्हा होतो, जेव्हा संकल्प आमचा राहत नाही. आमचा संकल्प राहत नाही तेव्हा काय होतं, जेव्हा आमचा संकल्प राहत नाही तेव्हा आत संकल्पाचं स्फुरण होतं. सोपवून दिलं ना, आम्ही संकल्प करून काम करायचं ठरवलं नाही, असं जेव्हा आम्ही करतो तेव्हा ते कार्य कोण करतं, परमात्मा. तो आमच्या मनामध्ये संकल्प निर्माण करून देतो. तो म्हणतो चल उठ आता हे कर, असं तो सांगतो. मग आम्ही यदृच्छा लाभ संतुष्टा, मग त्याच्या इच्छेने आम्ही कार्य करतो. तो जी प्रेरणा देईल ती प्रेरणा आम्ही स्वीकारतो आणि त्या प्रेरणेप्रमाणे व्यवहार करतो, असं होईल. म्हणून त्यांनी इथे सांगितलं अतिशय सोपी गोष्ट आहे, थोडं थांबायला शिका.
जशी आपल्याला तितिक्षा सांगितली, हा एक तितिक्षेचा प्रकार आहे. समजा की थांबा, मनाने संकल्प करून काही करू नका, तुम्हाला आपोआप आतून स्फुरण येईल. म्हणाल आतून कळेल तुम्हाला की तुम्ही काय करावं, काय करा. तर त्यांनी इथे सांगितलं, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया, त्याच्या रुसोनिया ती संपत्ती आहे, तिचा त्याग करा. तिला रुसवा येऊ दे, म्हणजे राग येऊ दे, म्हणजे संकल्प करायला संकल्पाला न मिळू दे. संकल्प तो स्वतः सिद्ध होऊ शकणार नाही, करू शकणार नाही. म्हणून उकलू देखील लागा बहुती. आता यांनी काय केलं की एक संकल्प सोडल्याबरोबर अनेक गोष्टी, उकलू म्हणजे अनुभव, अनेक प्रकारचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. उकलू देखील लागा बहुती, पुष्कळ प्रकाराने अनुभव यायला लागला. मनाला यायला लागला, बुद्धीला यायला लागला, शरीराला यायला लागला. फरक कळत चाललाय म्हणाले. आणि त्याच्यातून जसा जसा तो पुढं चालला तसं म्हणाले, या सोपिया योगस्थिती, अशा प्रकारे अत्यंत सोपेपणाने प्राप्त झालेलं संकल्परहित झाल्याबरोबरचं जे योग सुख आहे, त्या सुखाचे अनुभव तो घेतो आहे. ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्म आतवते, तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. ज्या क्षणी संकल्प करण्याची आमची इच्छा सुटली, त्या क्षणी काय होतं म्हणाले, आता आपण जे बोललो ते, की तो परमात्मा जो आहे, आले परब्रह्म आतवते, परब्रह्म जे आहे ते त्याच्या ठिकाणी आत येऊन राहिलं. कुणाबरोबर? सुखा सांगाते, तई सुखाचेनी सांगात. हातात सुख धरलंय, सुखाचा हात धरून ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि त्यांनी आमच्यामध्ये प्रवेश केला. केव्हा? जेव्हा आम्ही विचार करणं सोडून दिलं. कोणत्याच गोष्टीवरती आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. ही जेव्हा आमच्या मनाची धारणा होईल, करू तर आम्ही चिंतन करू. वास्तविक पाहता एक स्थिती तर त्यांनी जी वर्णन केली आहे, त्या स्थितीत तर चिंतनाची पण गरज राहत, चिंतनाची पण आवश्यकता राहत. कारण तोही संकल्प, तोही विचार, तीही वृत्ती काही आवश्यक नाही. कारण ती वृत्ती कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत ईश्वराची प्राप्ती झाली नाही तिथपर्यंत. ते म्हणतात जेव्हा ईश्वर प्राप्त झालाय त्यानंतर काही अडचण नाही म्हणाले. या सर्व गोष्टींच्या मध्ये ती वृत्तीच शिल्लक राहत नाही, एक परमात्म वृत्ती राहते आणि त्या वृत्तीमध्ये तो ब्रह्मज्ञानी राहत असतो. आता हे सगळं ऐकलं की तो ब्रह्मज्ञानी वगैरे आम्ही कोण, किती साधे, इथे त्यांनी आमच्याकरता सांगितलं. तेव्हा तुम्ही कोण, तुम्ही किती साधे नाही. तेव्हा तुम्ही फक्त संकल्प द्या न सोडू, फक्त संकल्प करू नका. एक संकल्प नाही केला की अनुभवांना सुरुवात आहे. म्हणून ते खाली लगेच त्याचं उत्तरच देऊन टाकलंय. ते सुखाचे नि सांगाते, ते जे परब्रह्म आहे ते सुखाच्या बरोबर सांगाते. आले परब्रह्म आतवते, आले परब्रह्माच्या आतमध्ये त्याचं चित्त येऊन राहिल्यामुळे तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. तर म्हणाले ज्याप्रमाणे पाण्यात मीठ कालवलं की पाणीच शिल्लक राहतं, तसं म्हणाले हे चित्त जेव्हा परब्रह्माशी एकरूप होतं तेव्हा परब्रह्म शिल्लक राहतं. ही सगळी प्रक्रिया कुठे आहे? कुठंच बाहेर जाऊन नाही, आतच आहे. आपल्या आतमध्येच ह्यातली प्रत्येक गोष्ट घडत राहते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आत जो परमात्मा आहे तो परमात्माच त्याला जवळ करतो. आत जो परमात्मा आहे तोच आम्हाला स्फुरण देतो. याच्या आत जो परमात्मा आहे तो परमात्मा आम्हाला योग्य दिशा देत घेऊन चालतो. म्हणून म्हणाले सांडू नेणे. जसे एकदा लवण जलामध्ये मिसळलं, मीठ पाण्यात मिसळलं की त्याच्यातून आता वेगळं होत नाही, ते एकरूप झालं. तसं ह्यांनी संकल्प सोडला आणि आपलं मन जे आहे ते परमात्मा तत्वामध्ये ठेवलं की म्हणाले आता पुन्हा त्याला वेगळे संकल्प करत बसावे लागत. त्याचे सगळे संकल्प परमात्मा करत राहतो. आणि म्हणून गीतेने आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या आहेत, सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी. सर्व आरंभाचा परित्याग कर. आरंभ मला पाहिजे म्हणून नाही, तो ईश्वर सांगितलं.
जे आमच्यापर्यंत येऊन पोचलं आहे तेवढ्याचा फक्त आम्ही अवलंब करू, याच्यापेक्षा अधिक अवलंब करण्याची गरज नाहीये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तेथ लवण जैसे जळा ते सांडू नेणे. म्हणजे तो सांगेल ते हृदयातच परमात्मा आहे, हृदयातच अंतःकरण त्याच्या ठिकाणी लीन केलेलं आहे आणि त्यामुळे तो आमच्या हृदयातच आम्हाला स्फुरण देईल. मनाला इथून उठून सुद्धा कुठे जायला नको, चित्ताला कुठेही हालचाल करायला नको. तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. या जगाला मग त्या योग्याला पाहिल्यानंतर काय वाटतं किंवा त्या व्यक्तीची स्थिती कशी झालेली असते तर म्हणाले तैसे होय तिये मेळी. त्यावेळी जेव्हा जसं लवण जलामध्ये मिसळून जावं तसं जेव्हा आमचं अंतःकरण आहे ते अंतःकरण जेव्हा परमात्मा तत्वाशी मिसळून जातं, ते जेव्हा दोन एक होतं तर मग सामरस्याची या रावळी. म्हणाले सामरस्याच्या राज्यामध्ये त्याच्या मंदिरामध्ये काय ऐकतं, ती समरसता त्याच्या हृदयामध्ये येऊन राहते. तो सगळ्यांशी समरस होऊन जातो. महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. आणि या जगाला याच्या ठिकाणी दिवस रात्र दिवाळी आहे, दिवस रात्र आनंद आहे. त्यांनी आत्तापर्यंत जो शब्द सारखा वापरला तो सुख शब्दच वापरला की ह्या योगाच्या अभ्यासातून काय प्राप्त होतं तर विलक्षण सुख, अलौकिक सुख, अमर्याद सुख असे शब्द वापरले. आत्ताही त्यांनी तसंच म्हटलंय की तो जेव्हा सगळ्यांशी समरस होतो, एकरूप होतो, त्यावेळी म्हणाले काय होतं, त्या सामरस्याच्या रावळामध्ये, त्या देवळामध्ये, त्या मोठ्या राजवाड्यामध्ये, त्या राजमहालामध्ये, त्या सामरस्याच्या महालामध्ये काही शब्द वापरू आपण का एक नुसता रावळी शब्द टाकला आहे त्यांनी. आणि महासुखाची दिवाळी, कारण देवळी आणि रावळी, जे देवळं म्हणजे देवाची राहण्याचे ठिकाण आणि रावळी म्हणजे राऊ म्हणजे राजा, राजाचं राहण्याचं ठिकाण, म्हणून देवळं रावळं असं आपल्याकडे म्हणतात. देवळी रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. आणि त्याच्या ठिकाणी केवळ सुखच सुख म्हणजे शांतीच शांती म्हणजे आनंदच आनंद. ती सगळे पर्यायी शब्द तिथे त्यांनी वापरलेत. ऐसे आपुले पायावरी चालू जे आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके. असं म्हणाले हे कसं आहे, हे आपल्याच पाठीवर आपण पाय ठेवायचे आणि आपणच आपल्या पाठीवर चालायचंय पायांनी, कुठं जायचंच नाहीये. त्यांचं म्हणणं असं की आपल्याच पाठीवर पाय ठेवून चालायचं म्हणजे आपण चालणार आहे कुठे. आपल्या पाठीवर पाय ठेवले तर पाय मागे पुढे कुठे होतील, त्या पाठीपुरतेच हलतील, मागे पुढे आणखीन कुठे जाणार आहेत. तर म्हणाले आपल्या पाठीवर पाय ठेवून आपण चालावं, याचा अर्थ आपल्याला कुठं जायची गरजच नाही. आपण जिथे आहोत तिथेच सुखात राहतो, आपण जिथे आहोत तिथेच सगळा आनंद मिळवू शकतो. म्हणून हे पार्था, हे बघ म्हणाले अर्जुना, हेही तुला जमत नसलं तरी आन ऐके, तर मी तुला आणखीन एक पर्याय देतो. कारण हा सगळा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला योग सिद्ध करण्याकरता दिलेला एक पर्यायांचा प्रकार आहे. एका पाठोपाठ अनुक्रमाने आपल्याला ते पर्याय दिलेत. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. माले सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि च आत्मानि, सगळ्या प्राणीमात्र्यांच्या ठिकाणी, त्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणाले त्या ठिकाणी तो काय करतो, आत्म्याला नेऊन ठेवतो. सर्वभूतानीच्या आत्मनी, आणि आपल्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व भूतांना स्वीकारतो. ही भगवद्गीतेची तत्वज्ञानाची काय म्हणूया आपण अगदी मूलभूत संकल्पना आहे की हे जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, याच्या मागचे तत्वज्ञान हेच आहे की आपला आत्मा जो आहे तो सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये पाहावा, आपला जीव जो आहे तो सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये पाहावा आणि सर्व जीवांना आपल्या
आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं. म्हणून त्यांनी इथे म्हटले तसं सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानीच आत्मनी. आपण सगळ्यामध्ये दोन भूमिका आहेत. एक, आपण आपल्याला विस्तारित भावावरती पाहावं. आपल्याकडे समष्टी आणि व्यष्टी म्हटलंय ना, तसं व्यष्टी समष्टीच्या पातळीवर, समष्टीच्या पातळीवरती सर्व प्राणी मात्रांमध्ये आपण भरून राहिलंय, ही भावना आहे. आणि व्यष्टीच्या पातळीवर हा देह, इथे असलेलं जीवात्मा, इथे असलेलं परमात्म्याचं स्फुरण एवढंच आहे असं नाही आहे. तर या ठिकाणी सर्व जे प्राणी आहेत, सगळे जे जीव मात्र आहेत, सगळं जी चराचर सृष्टी आहे, ती सगळी इथे सामावली. ती सगळीच्या सगळी माझ्या हृदयात आहे. इतकं ते हृदय व्यापक आहे, अशी एक धारणा त्या ठिकाणी ठेवायला सांगितली. म्हणाले ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. म्हणाले हा जो योगी आहे तो समदर्शी आहे, त्याला सगळ्यांच्या ठिकाणी एक सारखं दर्शन घडतं. तो सगळ्यांना एक सारखंच पाहतो. ईक्षते म्हणजे पाहतो. योगयुक्तात्मा योगानी जोडला गेलेला असा तो श्रेष्ठ साधक पुरुष योगी. सर्वत्र समदर्शन, सर्व बाजूनी सर्व ठिकाणी तो एक सारखंच पाहतो. त्याला हा प्राणी आहे, ही मुंगी आहे, हा एवढा मोठा माणूस आहे, तो श्रीमंत आहे, हा गरीब आहे, तो पुरुष आहे, ही स्त्री आहे, हा शिकलेला आहे, हा निरक्षर आहे, असं त्याच्याकडे काही नसतं. त्याच्याकडे सगळे सारखे आहेत, कारण सगळे आत्म्यामध्येच आहेत. एक आत्मस्वरूप कुणालाच वेगळं करत नाही, सगळे सारखेच असतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. यो माम पश्यती सर्वत्र, तो मला सर्व ठिकाणी पाहतो. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती, आणि सगळ्यांना माझ्या ठिकाणी पाहतो. आपण मगाशी म्हटलं ना, हा एक सिद्धांत आहे, तो आपण लक्षात ठेवायचा की तो स्वतः परमात्म्याला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी पाहतो. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. परमेश्वरच ह्या संबंध जगामध्ये भरून राहिलेला आहे, बाकी दुसरं कोणी नाही. ही भावना परमेश्वरा करता, आपल्या स्वतः करता वर दिली. सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानीच आत्मनी. आपल्या ठिकाणी ती सगळी भूत मात्र आपल्या ठिकाणी आहेत, आत्म्याच्या ठिकाणी आहेत. आपल्या सकट आपण सगळे आत्म्याच्या ठिकाणी आहोत. हे आता शेवटचा तिसरा भाग. पहिल्या भागात मी आणि जग म्हणजे व्यष्टी आणि समष्टी. दुसऱ्या भागामध्ये व्यष्टी समष्टी आणि परमात्मा. परमात्माच समष्टीच्या ठिकाणी आहे, परमात्माच व्यष्टीच्या ठिकाणी आहे, दोन्ही. आणि शेवटी माझ्या सकट सर्व त्या परमात्म्याच्या ठिकाणीच आहे, आणि सर्वांच्या ठिकाणी परमात्मा भरून राहिलेला. हे सूत्र वारकरी संप्रदायाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं, तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळ असे. म्हणाले हे इथलं जे वास्तव आहे, तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, म्हणजे खरंच मी ह्या सगळ्यांच्यात भरून राहिलो आहे का, असा कुणाच्या मनामध्ये शंका कुशंका घेऊन जो विचार येतात, त्या विचाराला स्थानच नाहीये म्हणा. हे वास्तव आहे. मी सर्वदूर भरून राहिलो आहे, हे कुणाच्या मान्य करण्यावर आणि न करण्यावर अवलंबून नाहीच आहे. ही वस्तुस्थिती आहे की सर्वदूर परमात्माच भरून राहिलेला आहे असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळ असे. आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सगळं विश्व आश्रयाला येतं. हे दोन्ही गोष्टी अशाच सत्य आहेत. म्हणाले हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले हो आवेगा. असंच म्हणाले हे ऐसेची संचले म्हणजे हे असंच झालेलं आहे. परस्परे मिसळले, मी त्यांच्यात आणि ते माझ्यात असे मिसळलेले आहेत. बुद्धी घेपे येतुले, बुद्धीनी म्हणाले हे एवढंच घ्यायचं आहे, हे बुद्धीनी ह्या एवढ्याचाच स्वीकार करायचा आहे. हो आवेगा म्हणजे असं आहे
म्हणाले हे असं ग्रहण केलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे, बुद्धी ह्या तत्वावर स्थिर झाली पाहिजे. माऊली सांगतात की योग समजून घ्यायचा आहे ना, तुला आता कोणताच अभ्यास, कारण विषय कशाचा चाललाय आत्ता, तो म्हणतो हे सगळे अभ्यास फार कठीण आहेत बुवा, बिना अभ्यास मी जसा आहे तसा, जे काही माझं सामर्थ्य आहे एवढ्या सामर्थ्यावरती मला ब्रह्मसाक्षात्कार घडवून द्या. भगवंत म्हणतात हे तुझं बरंच आहे, अभ्यासाशिवाय जगात काहीच येत नाही आणि तुला विना अभ्यास सगळं पाहिजे असं होणार नाही. काही ना काहीतरी करावं लागेल, मार्ग तर धरावाच लागेल. पण एकापेक्षा एक सोपे मार्ग मी तुला पर्यायाने सांगतो. म्हणून ते आपल्याला हे मार्ग आता सांगतायत योगाचे. आजचा विषय आपण इथे